रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आज आले होते आमच्या आजोबांच्या शेतामध्ये. आसराच्या सवासणी घालायचे होते. तरी आमच्या आजोबाच्या शेतातली विहीर आहे आणि ते माझे सासरेत विहिरीमध्ये उतरले होते. हे सगळी आजोबांची शेती. हा माझा मुलगा आहे श्लोक. 2-3 वेळा चिखलाने सगळा खराब झालता. आणि इथं आसरा आहेत. नैवेद्य नारळ करायचं होतं त्यांना. ही आमच्या आजोबाची पूर्ण शेती. आजोबा नाही आहेत, मला एक्सपायर झालेत. श्लोकचं बघा काय चाललंय. सँडल घालत होता. मी त्याला विचारलं ही शेती कोणाची, तर मला म्हणतो माझ्या आबाची शेती. म्हणलं तुझ्या आबाची शेती नाही, माझ्या आबाची शेती आहे. म्हणलं माझ्या आईच्या वडिलांची. नाही म्हणायचं, माझ्या आजोबाची शेती आहे.